2 दिवसात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली नाही तर शिवसेना शनिवारी अर्थसंकल्प मांडू देणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान कर्जमाफीच्या गदारोळानंतर दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आले। त्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यानंतर वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंचा संदेश पोहोचवला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पंतप्रधानांची भेट घेऊन राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शिवसेनेने केली आहे। मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचं शिष्टमंडळासह तातडीनं पंतप्रधानांना भेटावं आणि ठोस अशी भूमिका येऊन महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पुन्हा गोड बातमी द्यावी अशा पद्धतीचं निर्देश किंवा अशा पद्धतीची मागणी उद्धव साहेबांनी केलेली आहे। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर ठाम असलेल्या विरोधकांनी काल परिचारक मुद्द्यावरही आंदोलन केलं। विधान भवनाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन करण्यात आलं। विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे, विक्रम काळे आणि संजय दत्त यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। सैनिकांच्या पत्नींबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं आमदार प्रशांत परिचारक यांचं 1.5 वर्षासाठी निलंबन करण्यात आलं। मात्र यासोबतच परिचारक यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी विरोधकांची मागणी आहे।